थोडेसे झिंगे शिजले ना त्यानंतर हे हिरवं वाटण टाकायचं. और ये प्रॉन स्टफ केलेले दिसत असेल. ते आमचे व्हिडिओ पहिले आम्ही इंस्टाग्रामवर टाकायचो ना. हां ते तर आहे. तर कोणीतरी आमचे व्हिडिओ चोरून त्याच्या पेजवर टाकले. आज आपण कुठे चाललोय? नागावला चाललोय. अलिबागच्या थोडा 7 किलोमीटर अगोदर नागावला. नागाव का नायगाव? नागाव 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 तिकडे चाललोय. कोलिनबाई कोलिनबाई रेस्टॉरंट म्हणजे ते नलिनीताई आहेत, त्यांचं रेस्टॉरंट आहे, फेमस आहेत खूप. तर तिकडे आपण जेवायला चाललोय. नलिनीताईंच्या हॉटेलला चाललो होतो आणि लाईट गेली होती ॲक्च्युली, त्यामुळे वायफाय पण बंद झाला होता इकडचा. तर मला वाटलं की आता सगळं बोरिया बिस्तर घ्यावं, आपला लॅपटॉप वगैरे घ्यावं, तिकडेच व्हिडिओ अपलोड करावा. एडिट झाला होता पण लाईट नसल्यामुळे अपलोड नव्हता करता येत, वायफाय बंद होतं. पण अचानक निघायला आणि लाईट आली, मग वायफाय चालू केलं आणि व्हिडिओ अपलोडिंगला लावला. व्हिडिओ अपलोड झाला आहे, आता प्रोसेसिंग होतं, चेक्स होत आहेत. मग हा व्हिडिओ आपण शेड्यूल करूया. आणि मला वाटलं आज काही उशीर होतो का काय आपल्याला व्हिडिओ पब्लिश करायला, पण तसं काही झालं नाही. लकीली आजचा व्हिडिओ पण टायमावर पब्लिश होऊन जाईल. सर तिकडं व्हिडिओ पब्लिश करतात तोपर्यंत ना इकडं काजू भाजण्याचं काम चालू आहे. हे बघा पेटवायसाठी ना आंब्याची पानं घेतलेत आणि हा पत्रा आणि त्याच्यावरती काजू. आता हे बघा पेटून घेतलंय आता चांगलं. हे बघा वरून पण पानांनी कव्हर केल्यात द्या, म्हणजे चांगल्या भाजतील. हे बघा कसलं खतरनाक जाळ चालू आहे काजूच्या बियांवरती. इकडे आहेत माग छोटे छोटे हे तोडले की नाम मोठे बाबा बाकी हे ताडचंच ताडी बनते ना. बरेच नाव ऐकलं आहे नलिनीताईंच्या हॉटेलचं, कोळीनबाई हॉटेल. बरेच सेलिब्रिटी पण इकडे येऊन गेले होते आणि त्यामुळे आपण इकडे आलो आहे. बघूया म्हटलं काय विशेष आहे इकडे, आणि मेनू तर एकदम विशेष दिसतो आहे. आजचं स्पेशल पण सगळे तंदुरीवाले ते पण विशेष आहे. त्यात प्रॉन्स स्टफ्ड पॉम्फ्रेट असं काहीतरी होतं. तर अशा काहीतरी युनिक वेगळ्या डिशेस आपल्याला ऑर्डर करता येतात का ते बघूया. एक कोकोनट स्टफ ट्राई करो, एक प्रॉन्स स्टफ ट्राई करो. अच्छा दोनों भी एक दे दो. हाँ तो मसाले में रोस्ट करके आएगा. अच्छा है. और क्या है तंदूरी में? तंदूरी में सर रावस ट्राई करो. रावस अपना इधर का स्पेशल है रावस. वो एक दे दो. तंदूरी है, क्रैब है, लॉबस्टर है, तो रावस ट्राई करो. अच्छा है. अच्छा लॉबस्टर में क्या है? आज लॉबस्टर तंदूरी है क्या कुछ? तो लॉबस्टर तंदूरी भी एक दे देना और रावस. ये कौन सा है? ये कोकोनट स्टफ. ये कोकोनट स्टफ है और ये प्रॉन स्टफ केलेले दिसत असेल. हा कोकोनट स्टफवाला आहे, हा घेऊया आधी. वाह पीस बघा कसा मस्त निघाला. यात ती कोकोनटची स्टफिंग, खोबऱ्याची स्टफिंग पण दिसते. स्टफिंग बघा किती मस्त आहे. काटे सांभाळून खावं लागेल फक्त. टेस्ट करूया. मस्त एकदम मलाई सारखं, इतकं सॉफ्ट, जबरदस्त, खतरनाक कॉम्बिनेशन आहे. कोकोनट स्टफ पॉम्फ्रेट. हे थोडंसं सॅलड आहे, कोबी आहे हिरवी, काय बीट पण आहे वाटतं, गाजर पण आहे. लिंबू पिळल्यावर खूप भारी लागतात. कोकोनट स्टफ पॉम्फ्रेट. प्रॉन स्टफ ट्राय करूया.
आणि असं कट करावं लागणार आहे त्याला की त्याच्यासोबत प्रॉन्स यायला पाहिजे. ॲक्च्युली नंतर पण घेता येईल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, इथे प्रॉन्स पण आहे स्टफ केलेले. ग्रीन चटणीसोबत इतकं सुपर लागतं, जबरदस्त आहे. कोकोनट स्टफ पण भारी आहे, पण प्रॉन स्टफ सुपर आहे, त्याच्यावरची लेवल आहे, खूप जबरदस्त. रावस, ओके, रावस तंदुरी आली आहे. रावस तंदुरी टेस्ट करूया. रावस तंदुरी पण आली आणि लॉबस्टर पण आला. लॉबस्टर तंदुरी पण आली आहे. रावस खूप आधी खाल्ला होता मी. बोनलेस फिश असतो, म्हणजे मधलाच काटा असतो फक्त. चटणी असं मस्त पीस घेतला आहे, नुसता खाऊया. खूप जबरदस्त आहे. म्हणजे ना असे बोनलेस पीस जेव्हा खातो ना खूप भारी वाटतं, म्हणजे पूर्ण मजा घेता येते त्याची. बोन्स वगैरे आले की थोडीशी मजा जाते ॲक्च्युली. थोडेसे नाही, कांदे घेऊया, थोडे कांदे, थोडासा हा रावसचा पीस, थोडी चटणी, मस्त असा कॉम्बिनेशनवाला पीस. सुपर, खूप जबरदस्त टेस्ट आहे. आधी यायला कंटाळा करत होतो, पण आता असं वाटतं बरं झालं कंटाळा नाही केला. लॉबस्टर पण आहे, छोटा लॉबस्टर ऑर्डर केला आहे. नाही इथे हे खवलेत ना याचे, हे त्यामुळे तुटत नाही. सेम टू सेम आपण ते खातो कोळंबी त्याच्यासारखंच आहे ना लॉबस्टर ना. पुढचे बघा ना, असा मस्त पीस काढला आहे, नुसता टेस्ट करूया लॉबस्टरचा पीस. झिंगे लॉबस्टरला तोड नाही, सुपर. नुसता तितका भारी लागतो, चटणीसोबत किती भारी लागेल. हे एवढंसं ऑर्डर करून पण पोट भरलं आहे, त्यामुळे जास्त ऑर्डर काही केलं नाही. पण जेवढं आपण टेस्ट केलं फुलातून टेस्ट आहे. तुम्ही या इकडे ह्या रेस्टॉरंटमध्ये. याची गुगल लोकेशन तुम्हाला मिळून जाईल. अलिबागमध्ये आलात की कोळीनबाई तुम्ही टाकलं की मॅपवर तुम्हाला सरळ इकडचं लोकेशन इझिली मिळून जाईल. तुला चहा नाही? आज तुमचं ना हे जे स्पेशल सगळं होतं ना, म्हणजे तंदुरीमध्ये सगळं होतं ना, तो जबरदस्त होतं. त्यातलं ते प्रॉन स्टफ पॉम्प्रेट, तो खूप जबरदस्त होता, खूप आवडला तो आम्हाला. खूप मस्त होतं, जबरदस्त. मग तंदुरीमध्ये काय खाल्लं? तंदुरी पॉम्प्रेट, कोकोनट स्टफ पॉम्प्रेट, रावस होती आणि ते काय लॉबस्टर होता. हा, युजली सगळे थाळी आणि ग्रेव्ही तर खात असतो आम्ही, पण हे काहीतरी युनिक होतं ना आजचं. मोदक खाल्लेत की नाही? ऍक्च्युली आमचं चुकलं, मोदक मिस केला. हा ते बंद, म्हणजे किचन बंद झालं ना ते 4 वाजता बंद होते, कारण असं विगडे असल्यानंतर 4 वाजता बंद होते. 4 वाजता बंद. अच्छा, एक विचारायचं होतं, म्हणजे हे यूट्यूब तुम्ही सुरू केलं, आज तर 1 मिलियन क्रॉस आहेत तुमचे सबस्क्रायबर्स. आमचं पण तेच स्वप्न आहे. अर्धवट पोहोचलंय थोडंसं, तर तो तिथपर्यंत पोहोचायचं आहे. पण असं यूट्यूब सुरू करावं असं कधी वाटलं तुम्हाला की आपण यूट्यूब करायला हवं? ते आमचे व्हिडिओ पहिले आम्ही इंस्टाग्रामवर टाकायचो ना. हां, ते तर आहे. तर कोणीतरी आमचे व्हिडिओ चोरून त्याच्या पेजवर टाकले, तेव्हा सगळे विक्रांतला बोलायला लागले, काय तू यूट्यूबवर टाकलेस का, यूट्यूबवर टाकलेस का? तर बोलते नाही. तो चेक करायला गेला तर दुसरं कोणाचं तरी नाव होतं. अच्छा, मग तुम्ही काही कॉपीराइट? त्याने काहीतरी केलं, आम्हाला काय माहिती नाही काय करतात ते. त्याने काहीतरी केलं असेल समजा. मग नंतर मग आमचे टाकायला लागले व्हिडिओ. मग त्यांचं काय आगरी कोळी नाव होतं आणि विक्रांत दिसते त्याच्यात, तरी त्याने व्हिडिओ टाकले त्यातले. पण तुमच्या ते रेसिपी सगळ्या युनिक चिंबोरीच्या आणि ते मिक्स मध्ये चिंबोरी आणि ते सगळ्या ते त्याच्या थोड्याशा युनिक, थोड्याशा नाही म्हणजे बऱ्याच युनिक रेसिपीज आहे. ती युनिक म्हणजे का आम्ही ते पहिल्यापासून घरात बनवत आलोय. अच्छा, हा, पहिल्यापासून हे पोरं खात आले. आणि खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. मला असं वाटलं आता भेटता नाही भेटता, म्हणजे असं थोडंसं वाटतं ना की काय असेल, एकदम अचानक आलो आम्ही त्यात. हो, तेच. आता बरेच तिकडे आपले रेस्टॉरंटला येतात, ते पण बोलतात कधी भेटतात की नाही. म्हणजे मी असते, कायमच असते तिकडे, पण सोमवार मंगळवार घरी असते, कारण आपलं घरी पण काहीतरी काम असतं ना, घरचं पण बघायला लागते. मग तुमचं एवढं बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही स्वतःला वेळ कसा काढता मग? काढायला लागतं काहीतरी. होतं, जमतं सगळं? कारण की हॉटेल लाईन म्हटलं तर 24 म्हणजे 24 तास तिकडे वाटतं असं थोडासा वेळ असेल, पण त्याच्या अगोदर पण आणि नंतर पण तयारी भरपूर असते ना. आता काय झालं माहिती आहे, ते सगळे आमच्या इकडच्या बायका मी नेल्यात ना तिकडे कामासाठी, त्या आमच्यात
म्हणजे आमच्याच पद्धतीचं जेवण त्यांना येते बनवताना किंवा मी दाखवले त्यांना कसं बनवायचं जेवण ते आता करतात सगळं. अच्छा अच्छा अच्छा. नाही ते एक खूप चांगलं, म्हणजे त्यांना पण रोजगार मिळाला हो आणि हो हो. ती जी प्रॉपर कोळी चव आहे ती मेंटेन राहते. आमच्या इथे कसं सगळं उन्हामध्ये काम करायला लागते. आता तुम्ही इथे मागे गेलात ना इथून तर ते सगळे अंगणे आहेत. अच्छा. जिथे आमचा तो जवळा येतो ना तो वाळत घालतात तिकडे सगळा. अच्छा अच्छा. हा. मग हे मच्छी बिच्छी कसं मॅनेज करता मग हे सगळे एवढी क्वांटिटी मध्ये? मच्छी आम्ही आणायला जातो. मच्छी आमचं ते अलिबागचं जेठी आहे ना तिकडे बोटी लागतात आपल्या इकडच्या, तिकडे आणायला जातो आम्ही. तर हा फोन म्हणजे आम्ही फोन नंबर त्यांचे घेतलेत किंवा आमचे त्यांना दिलेत फोन नंबर, मग ते आम्हाला फोन करतात की हा हा हा. नाही फार मस्त काम करतात, तुमचे व्हिडिओज पण फार छान असतात आणि तुम्ही म्हणजे भेटलो तर व्यक्ती पण फार छान आहात असं वाटलं नव्हतं. खूप खूप आभारी, थँक्यू सो मच. म्हणजे इथपर्यंत आलो मी भेटायला आणि खूप बरं वाटलं. आणि मला पण तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. थँक्यू. राकेशच्या हॉटेलवर आलो होतो, चहा वगैरे घेतला मस्त. तिकडनं आलो, खूप उशीर झाला ॲक्च्युली, इकडनं बरंच लांब येते. आणि आता रात्री डिनरसाठी इकडे ना मस्तपैकी मार्केट लागतं, खूप मासे विकायला बसतात. तर तिकडनं आपल्याला काही मासे घेता येतात किंवा काही रेसिपीसाठी काही मासे घेता येतात का ते बघूया. जा ना जवळ. अरे बाबा फोटो नको काढू. नाही तुमचे रे माशांचे काढले. मोहित पहिल्यांदा बघतो एवढे मोठे. घ्या मग पाहिजे बघूया ना ती. पाहिजे काही तुम्हाला. एकच आहे का वेगळी वेगवेगळी ही कोणती आहे? ही पण समुद्रातली, ही जरा मोठी आहे, ही बारीक आहे, लहान आहे. अशी माणसं आहेत का? सर्वात पहिले ना वाटण बनवून घेऊया, हिरवं वाटण. त्यासाठी कोथिंबीर थोडीशी जास्त घेतली, कांदा आहे, कढीपत्ता आहे, हिरवी मिरची आहे आणि लसूण आहे आणि याच्यामध्ये लिंबू पण टाकायचं आहे. हळद घेऊया, मीठ आहे, तेल घेऊया, झिंगे, कोलंबी, थोडेसे लाल होसर यांना कुक करून घेऊया. हे काय लवकर कुक होतात. हे असे थोडेसे लाल व्हायला पाहिजे. काढून घेऊया हे. हे जे झिंगे आहे ना याची खवले आपण तसेच ठेवले होते, फक्त मुंडकी काढली होती, थोडे साफ केले होते. आणि हे वाटण बनवलं आहे जे तुम्हाला दाखवलं होतं मटेरियल, आणि याच्यातच लिंबूसुद्धा पिळला आहे. थोडंसं पाणी आटलं ना झिंग्यांमधलं, म्हणजे फ्राय केल्यावर, मग तेव्हा हे मसाले घालायचे. थोडी झिंगे लाल होतात. थोडेसे झिंगे शिजले ना त्यानंतर हे हिरवं वाटण टाकायचं. काय होतं की हे हिरवं वाटण मग जळून नाही तर काळं होऊन जातं. हे वाटण होतं ना याच्यात थोडंसं पाणी धुवून. भात झालाय ना? झालंय बघा, पाणी आटलं याच्यातलं. उतरून घेऊया. काय मस्त शिजले बघा, दिसायला पण एकदम जबरदस्त दिसतंय. लवकरात लवकर टेस्ट करूया. आज ताई पण आहेत टेस्ट करायला. नाही खाता. अरे खाऊ का? खवल्यासोबतच खाता येईल मला वाटतं हे. मी खवल्यासोबत खायचा प्रयत्न केला पण टेस्ट काय जबरदस्त लागते मसाल्याची, अफलातून लागते. बघा तुम्ही ताई खाऊन, आवडेल तुम्हाला. पहिल्यांदा मी म्हणजे अजूनपर्यंत आहे ना कधीच खाल्ला नव्हता असा. हे मला पण माहित नव्हतं इतकं भारी बनेल हे चिकन दिलंय. चिकन तर आपण रेग्युलर खात राहतो. भातासोबत खाऊया हा मसाला याचा. बापरे, इतकी साधी सिंपल पण इतकी चवदार रेसिपी. हा हा. दोनच परत मागशील. एक नंबर. फर्स्ट टाइम खाल्ली अशी साधी सिंपल पण एवढी खायला एकदम भारी वाटते. एक नंबर. तर अशी ही साधी सिंपल रेसिपी होती, तुमच्यासोबत शेअर करायची होती मला. खूप जबरदस्त आहे.
प्रियंकाच्या चॅनलचं नाव आणि राकेशच्या चॅनलचं नाव तुम्हाला इकडे दिसत असेल. त्यांचं चॅनल पण एकदा चेक करा. जर तुम्हाला त्यांचे व्हिडिओज आवडले तर प्लीज त्यांचं चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया उद्या सकाळी.